नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला दाखवणार आहे बटाट्याची भजी कशी बनवतात ते। इथे मी 2 बटाटे घेतले आहेत मीडियम साइजचे। आता ह्याच्या मी पातळ स्लाइस करून घेते आणि मग तुम्हाला पुढची रेसिपी दाखवते। इथे मी छान असे पातळ स्लाइस करून घेतलेले आहेत बटाट्याच्या। ह्या मी व्यवस्थित धुवून ह्याला मी मीठ लावून ठेवणार आहे। या बटाट्याच्या स्लाइस मी व्यवस्थित धुवून घेतल्यात। ह्यात मी अर्धा चमचा मीठ टाकून घेते आहे आणि व्यवस्थित ढवळून 10 ते 15 मिनिटांसाठी ह्या स्लाइस ठेवून द्यायच्या, जेणेकरून ह्या स्लाइस थोड्या नरम होतील। मग भजी तळण्यासाठी व्यवस्थित त्या स्लाइस तयार होतील। आता बटाट्याची भजी बनवण्यासाठी इथे मी बेसन घेतलेले आहे। हे 200 ग्रॅम बेसन आहे। त्याच्यामध्ये आता आपण मसाले ॲड करूया। तर त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद टाकत आहे। चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे आणि बटाट्याची भजी बनवताना किंवा कांद्याची भजी बनवताना एक छान अशी ट्रिक्स असते की त्याच्यामध्ये थोडासा आपण बेकिंग पावडर टाकली ना, खाण्याचा सोडा, तर भजी छान कुरकुरीत होते। तोही टाकून घेते आहे मी। आता थोडं पाणी टाकून हे बेटर मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे पाणी जास्त पातळ करून घ्यायचं नाही आहे आणि पाणी टाकल्यावर 10 मिनिटांसाठी हे बेटरही सोडून द्यायचं आहे, असं जेणेकरून ते बेकिंग सोडा वगैरे लागून व्यवस्थित मेल्ट होतं बेसन आणि त्याची भजी छान लागते। बेसन घोलवून ताबडतोब त्याची भजी बनवायची नाही आहे, 10 मिनिटांसाठी सोडून द्यायचं आहे बेसन असं। त्याच्यात जो आपण बेकिंग सोडा टाकतो ना, तो सोडा व्यवस्थित आतमध्ये लागला की भजी एकदम कुरकुरीत तयार होते। बघू शकता। आता आपण हे 10 मिनिटांसाठी सोडून देऊया। इथे मी हे जे बेटर बनवून घेतलेलं आहे ते बघू शकता। एकदम पातळही नाही, एकदम जाडही नाही आहे, मीडियम साइजचं ठेवायचं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण भजी फ्राय करून घेऊया। हे 10 मिनिटं झालेले आहे, व्यवस्थित ढवळून घेतले आहे, बघू शकता। इथे आता मी तेल तापवण्यासाठी कढई ठेवली आहे। तेल गरम झालेलं आहे। तेल गरम झालं की नाही ते थोडंसं पीठ टाकून बघायचं आहे। बघू शकता पीठ वरती आलं म्हणजे तेल व्यवस्थित गरम झालं आहे। आता हे जे पीठ आहे ना, त्याच्यामध्ये हे मी बटाट्याच्या स्लाइस अशा पिठामध्ये व्यवस्थित डुबवून घेणार आहे आणि अशी एक एक करून सोडायचं आहे। बघू शकता भजी मस्त अशी फुगत चालली आहे। भजी ही बारीक गॅस ठेवूनच सोडायची आहे, नाहीतर करपू शकते। थोडं 5 ते 7 मिनिटं झाल्यावर अशी परतवून घ्यायची आहे। ही परत 5 ते 7 मिनिटं बारीक मीडियम गॅसवरच भाजून घ्यायची आहेत व्यवस्थित। बघू शकता मस्त टम्म अशी फुगूनही आली आहेत। थंडीचे दिवस असल्यामुळे भजी थोडी खायलाही खूप छान टेस्टी लागते। बघू शकता किती सुंदर अशी भजी तयार होते आहे। ही व्यवस्थित तळली जाऊ देत। बघू शकता भजी एकदम आपली तयार झालेली आहे, मस्त अशी फ्राय झालेली आहे। बघा किती सुंदरही दिसायला झाली आहे। तुम्ही अशा भज्या तयार करून बघा माझ्या रेसिपीप्रमाणे। जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। थँक्यू।